महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा. वेगवेगळ्या बाबांकडे नेऊन अघोरी उपचार केल्याचा सून गिरिजा यांचा गंभीर आरोप. विनायक राऊतांनी सून गिरिजाचे सर्व आरोप फेटाळले. पैशांसह घर, कारची मागणी मान्य न केल्यानं आरोप केल्याचा दावा. तर 2022 मधील प्रकाराची तक्रार 2026 मध्ये का, विनायक राऊतांचा सवाल. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर सावंतवाडीतून फिरोजबावा पोलिसांच्या ताब्यात. बोंधू फिरोजला 2 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या खोपोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे. रस्ता नसल्यानं गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. आदिवासी भागातील भयान वास्तव समोर. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीनं विचारला जाब. रागाच्या भरात पतीनं घरच पेटवलं. आगीत होरपळून मांजरींचा मृत्यू. पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातली घटना. खासगी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटीस. मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर कारवाई. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात. विनायक राऊत प्रकरण वैयक्तिक, कोर्टात घटस्फोट प्रकरण सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर बोलणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको. म्हणून मी सांगितलं ना, माझी भूमिका ही आहे की पूर्ण तपास होऊ दे सगळं जो काही. मोशी कचरा डेपो परिसरातील भीषण दुर्घटनेनंतर तब्बल 83 तास सुरू असलेलं बचाव कार्य अखेर संपलंय. ढिगाऱ्याखालून शेवटचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र बचाव कार्य संपलं असलं तरी आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय की या 9 निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण. पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात आता स्मशान शांतता पसरली आहे. काही तासांपूर्वी इथं जेसीबींचा आवाज, ढिगारा हटवण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि नातेवाईकांचा आक्रोश घुमत होता. पण तब्बल 83 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव कार्य अखेर पूर्ण झालं. पण आता याहून मोठं काम सुरू होणार आहे, ते म्हणजे जबाबदारी निश्चित करण्याचं. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? नियमांचं उल्लंघन झालं होतं का? संबंधित यंत्रणा झोपेत होत्या का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेला जबाबदार कोण? या भीषण दुर्घटनेमध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. अनेक कुटुंबांची आयुष्यभराची हानी झाली आहे. ज्या ढिगाऱ्यातून एकामागून एक जखमी आणि मृतदेह बाहेर काढले गेले, ती जागा आता शांत आहे. पण त्या शांततेतही अनेक कुटुंबांचा आक्रोश दडलेला आहे. 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला. दुर्घटनेवेळी 23 जण अडकले. इमारतीमध्ये 22 जण आणि बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला. 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. भारतीय सेना, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बचाव मोहीम राबवण्यात आली. PMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांचाही बचाव मोहिमेमध्ये सहभाग होता. श्वान पथक, JCB, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात आली. रात्री 9 जणांची सुखरूप सुटका 8 जुलैला करण्यात आली. 9 जुलैला संपूर्ण दिवसभर बचाव कार्य राबवलं. श्वान पथक, साऊंड डिटेक्टरद्वारे शोध मोहीम राबवली गेली. 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला. 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेश करण्यात आला. रात्रीपर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले. मध्यरात्री 1 वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली वामन कसबेंचा मृतदेह सापडला. 12 जुलैला 83 तासांनंतर सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाला. दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू आणि 9 जणांची सुटका झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. पण अर्थातच प्रशासनाने ह्याचं ओनरशिप घ्यावीच लागेल, जबाबदारी घ्यावीच लागेल. कारण का एखादी वास्तू जर एवढी त्याला परवानगीच नाही अशी होत असेल तर प्रशासन काय करतंय. आणि आजकाल प्रशासन तर आम्हालाच सांगतं, जेव्हा आम्ही मोजणीला विरोध करतो, सरांना अनुभव आहे, मला अनुभव आहे, आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा मोजणीचं येतं तेव्हा आम्हाला सांगतात आम्ही गुगल मॅपवरनं करतो. एवढं तंत्रज्ञान आहे. मग जर एवढं तंत्रज्ञान महाराष्ट्र सरकारकडे आणि देशाकडे आहे तर मग एक इल्लिगल बिल्डिंग होते एवढी मोठी उंचीपुरी, मग काय करत होतं प्रशासन? प्रशासनाला त्या एवढ्या गुगल यंत्रणेतून कळलं नाही इल्लिगल आहे. नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे. झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. काही चौकशीचे काही आदेश आपण काही सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत. जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही. त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. आता पीडितांची न्यायासाठीची लढाई सुरू झाली आहे. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का आणि अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे येणारा काळच ठरवणार आहे. कैलासपुरी, झी24 तास, पिंपरी. इमारत दुर्घटनेनंतर मोशी कचरा डेपो आता बंद झालाय. त्यामुळे विविध सोसायटी आणि घरांमधून कचरा संकलन बंद आहे. नागरिक रस्त्यावर कचरा फेकतायत. त्यामुळे शहरात दुसऱ्या कचरा डेपोची गरज असल्याचं चित्र तयार झालंय. दरम्यान मोशी इथं कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची क्षमता कमी असल्यानं कचऱ्याची विल्हेवाट म्हणावी तशी लावली जात नाही. त्यामुळे कचरा प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही गरज निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झालेली वृक्षतोड ही चूकच असल्याचं महाजन म्हणाले. टू द पॉइंट मुलाखतीत गिरीश महाजन यांनी कबुली दिली आहे. महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांची ही चूक असल्याचं महाजन म्हणाले. वृक्ष तोडल्यानं लोकांमधील चीड स्वाभाविक असल्याचंही महाजनांनी म्हटलंय. तर गिरीश महाजनांनीच ही वृक्षतोड करायला लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच कुंभमेळ्याच्या आडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. तेव्हा नाशिकमध्ये चर्चा झाली. म्हणजे अगदी तुमच्या पक्षाची लोक, अगदी संघाची असणारी मंडळी त्याला विरोध करत होती. मग गिरीश महाजनांचा नाशिकची झाडं तोडण्याला एवढा अट्टहास का होता? माझा कुठेच अट्टहास नव्हता. खरं चूकच होती, ती झालेली चूकच होती. ज्या पद्धतीने महापालिकेने सगळ्या झाडावरती अलिबाबा चाळीचोर सारख्या सगळ्या खुणा मारल्या, त्याच्यावर नंबर टाकले, 1 पासून तर 500, 700, 800 पर्यंत मोठमोठ्या झाडांवर, ती तोडायचीच नव्हती. ती कधीच तोडू शकत नाही आम्ही. ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही हे काय केलं, कशासाठी केलं तुम्ही. आपलं काय 12 वर्षापूर्वी जेवढी जागा होती तेवढी आपल्याला पाहिजे. 12 वर्षामध्ये जे 5-7-8 वर्षामध्ये रोपटे झालेले आहेत त्यांना आपल्याला शिफ्ट करायचे होते. जी, एवढंच काम होतं आपलं तिथे. एवढी मोठी मोठी झाडं त्याच्यावर फुल्या मारत बसायच्या, ही चूकच होती ना. महापालिकेची प्रशासनाची ती चूक होती, कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्याची चूक होती. त्यांनी सगळे झाडावर ऑइल पेंटेड बादली आणली, मारत बसली त्यावर फुल्या. त्यामुळे लोकांना चिड स्वाभाविक होतं. बेफाम पद्धतीनं हे जे कुंभमेळ्याचे प्रमुख आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय, गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावली, वृक्षतोड केली. आणि आता कशा करता मग माफी मागताय? माफी आता मागून काय करताय? कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जे करायला जात आहात नाशिकमध्ये, हा या महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल. माझ्याकडे सगळी माहिती आली. एकतर सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत आणि सब ठेकेदार मग आपले भाजपचे ह्याचे त्याचे कार्यकर्त्यांना ही कामं, पण मुख्य कामं जी आहेत ठेकेदारीची ते सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत.
आता संजय राऊतांना काही फार उत्तर द्यायची मला वाटतं गरज भासत नाही. त्यांच्या जिभेला बिचाराची हाड नाही आहे, तर काहीतरी चूक झालेली आहे, प्रोडक्शन फॉल्ट आहे, तो मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. त्याच्यामुळे तर मी काय बोलणार त्यांना. आता कोणते गुजरातचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिसले तुम्ही मला सांगा, तुम्ही मलाच सांगा आता शोधून इथे कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. रमेश म्हात्रेची न्यायालयात बडदास्त ठेवली जाते का हा प्रश्न उपस्थित होतो. आरोपीऐवजी व्हीआयपी वागणूक मिळत असल्याची तक्रार कल्याणमधल्या एका वकिलाने केली आहे. धक्काबुक्की केल्याचाही वकिलांचा आरोप आहे. रमेश म्हात्रेला व्हीआयपी वागणूक पोलीस देत असल्याचा आरोप एका वकिलाने केलाय. त्या संदर्भातली तक्रार सुद्धा वकिलाकडून करण्यात आलेली आहे. अरे यार काय कसा काय करतो तू रे, थोडा मागे ना. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एका कारवाईची मोठी चर्चा रंगली आहे. मिटमिटा भागातल्या एका बंगल्यातून पोलिसांनी 5.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोट्यवधींची रोख रक्कम, घातक शस्त्रास्त्रांचा साठा, सोनं, चांदी आणि जिवंत काडतुसं हे सगळं ज्या आलिशान बंगल्यातून जप्त केलं तो बंगला एका दिवंगत कामगार नेत्याचा असल्याची माहिती पुढे आली आहे. बाबा फरजान असं या नेत्याचं नाव. पाहूयात. गुप्त माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिटमिटा परिसरातल्या एका बंगल्यावर धाड टाकली. या झाडाझडती दरम्यान जे समोर आलं ते पाहून पोलिसही अवाक झाले. एका गुप्त खोलीत कोट्यवधींची रोख रक्कम, लाखो रुपयांचं सोनं, चांदी, पिस्तुलं, रायफल आणि 600हून अधिक जिवंत काडतुसं सापडली आहे. 5,26 लाखांहून अधिकची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. 21 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, 8 लाखांहून अधिक किमतीचे चांदीचे दागिने, 1 रिव्हॉल्व्हर, 2 पिस्तुलं, 4 रायफल्स आणि 4 मॅगझिन यासोबतच 632 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. त्याचबरोबर तलवार, चाकू, कुकरी, कोयता, गुप्ती, मिलिटरी नाईफ, भाला, फरशी अशी 25 धारधार शस्त्रही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे. रोख रक्कम ही 5,27,29,000 रुपयांची आहे. 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी हे देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. एकूण 6,350 जिवंत काडतुसं सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत. पोलिसांनी जेव्हा या बंगल्याच्या मालकाचा शोध घेतला तेव्हा समोर आलं एक धक्कादायक नाव. हे नाव होतं बाबा फरजान. सुमारे महिन्याभरापूर्वी बाबा फरजानचं निधन झालं. शहरातल्या सिटी चौक परिसरामध्ये राहणारा बाबा फरजान वाळूज औद्योगिक क्षेत्रातला एक मोठा कामगार नेता. 1990 मध्ये त्यानं विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्याची 2 मुलं सध्या पुण्यामध्ये असतात. पण त्याच्या निधनानंतर या बंगल्यातल्या एका विशेष खोलीमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती आणि याच खोलीत लपवून ठेवला होता काळा पैसा आणि शस्त्रांचा साठा. पोलिसांच्या माहितीनुसार बाबा फरजान याच्यावर हत्येचा प्रयत्न, मारामारी, अपहरण आणि जमिनी बळकावल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. 1983-84 पासूनच गुन्हेगारी जगताशी त्याचा संबंध होता. त्यामुळे हा शस्त्रसाठा आणि पैसा याच गुन्हेगारीच्या साम्राज्यातून आला का अशी शंका आता व्यक्त केली जाते. हे घर जे आहे हे बाबा फरजान अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे. त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती. आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो बाबा फरजान आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता. बाबा फरजान याच्या मृत्यूनंतरही घरात एवढी मोठी रोख रक्कम आणि घातक शस्त्रसाठा सुरक्षित कसा राहिला? या पैशांचा आणि शस्त्रांचा मुख्य स्रोत काय? हा पैसा कोणत्या मोठ्या डीलचा किंवा खंडणीचा भाग आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. यात आणखी कोणकोणत्या बड्या पांढरपेशा लोकांचा सहभाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी आता वेगवान चक्र फिरवली आहेत. विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर. बीडच्या अंबेजोगाईतून एक धक्कादायक घटना पुढे येते. घाटनांदूरमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या झाली. ज्ञानेश्वर काकडे असं मृत तरुणाचं नाव आहे. हल्ल्यात ज्ञानेश्वर सोबतचा साथीदार देखील गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. आक्रमक होत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास देखील नकार दिला.
तुकाराम मुंढेंनंतर FSSAI ॲक्शन मोडवर स्विगी इन्स्टामार्टला नोटीस पाठवण्यात आली आहे. मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. FSSAI कडून कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे इन्स्टामार्टला. FSSAI आता ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आणि या संदर्भात नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH